फॅमिली, कशा आहात? बरे आहात ना? चला आज मी तुम्हाला शेवग्यातल्या शेंगामधले चिकन बनवून दाखवते. चला तर मग आपण त्याला लागणारे साहित्य. शेवग्याच्या शेंगाचे साल काढून तुकडे करून घेतले, स्वच्छ धुवून. कोथिंबीर, 2 टमाटे चिरून घेतले, 2 कांदे चिरून घेतले, हिरवी मिरची, अद्रक आणि लसूण, आणि त्याला मी अर्धा किलो चिकन. स्पृहा घरगुती मसाला. हे याच्यामध्ये तुम्हाला गरम मसाला वगैरे काही टाकणार, फक्त हा मसाला टाका आणि याची चव बघा. तर चला तर पटापट याची ऑर्डर करा. चला तर आपण हे सुरुवात करूया बनवायला. आणि चवीनुसार मीठ आणि हळद, आणि गॅस आपण पेटून घेऊया आणि त्याच्यात 1 ग्लास पाणी टाकूया आणि त्याच्यात थोडंसं मीठ सोडूया. आणि शेवग्याच्या शेंगा ह्या आपण त्याच्यामध्ये उकळून घेऊया, कारण त्यात तुरट लागत नाहीत. मी जे तुकडे करून घेतले टाकले. अद्रक टाकून घेऊया, लसूण आणि थोडीशी कोथिंबीर. याची आपण पेस्ट बनवून घेऊया, मिक्सरमध्ये पेस्ट बनवून घेऊया. अशा प्रकारे आपण ह्या शेंगा उकळून घेऊया. आता ह्या गॅस बंद करून आपण त्या शेंगा हिरवा मसाला वाटून घेतला, हे आपण चिकनला लावून घेऊया. त्याच्यावर थोडंसं मीठ, आणि अशा प्रकारे हे आपण 5 मिनटं बाजूला ठेवूया. तोपर्यंत आपण कांदा आणि टमाटर, आपण गॅसवर पातेलं ठेवलं, गॅस पेटून घेऊया. पातेले गरम झालं की आपण ते कधी कधी तेल गरम होतं ना, एखादा पाण्यात थेंब तेलामध्ये पडला तर तडतड होतं ना, तर त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे तो जे तडतडणारा आवाज, तो तेल पाणी मीठ आहे ना, पाणी शोषून घेतं. तेल गरम झालं की आपण त्याच्यात कांदा सोडूया. कांदा थोडा लालसर होता आला की आपण त्याच्यात टमाटे सोडून घेऊया. टमाटे थोडेसे छान नरम झाले, असे नरम होऊ द्यायचे टमाटे. त्याच्यात आपण हा स्पृहा घरगुती मसाला टाकूया, 1-1.5 चम्मच टाकूया. तुम्हाला याच्यात काही टाकायची, गरम मसाला टाकायची काही गरज नाही. फक्त तुम्हाला खोबऱ्याचं वाटण घेऊन तुम्ही कोणत्याही भाजीत हा मसाला टाकू शकता. व्हेज नॉनव्हेज दोन्ही याला तुम्ही यूज करू शकता. आणि त्याच्यात आपण ह्या शेंगा टाकून घेऊया. त्याच्यात आपण हे चिकन सोडूया. थोडीशी हळद, जास्त नाही, थोडीशी टाकायची हळद, कारण ऑलरेडी त्या मसाल्यामध्ये हळद वगैरे भरते. आणि मीठ सोडून, मीठ पहिलं आपण थोडं सोडलेलं, थोडंसं मीठ सोडून आपण त्याच्यावर झाकण ठेवूया. आणि त्या झाकणावर आपण पाणी टाकून घेऊया.
तर 10-15 मिनटं व्यवस्थित शिजू दे. आपण हे आता थोडं मध्ये उघडून बघूया कशा प्रकारे तयार झाले आहे. अशा प्रकारे हे आपलं चिकन छान पाणी सुटलं त्याला. थोडंसं वरचं थोडं पाणी आपण टाकूया. तर तुम्हाला सुक्कं ठेवायचं तुम्ही सुक्कं ठेवू शकता शिजल्यावर, म्हणजे शिजून घेऊ शकता आणि सुक्कं खाऊ शकता भाकरीबरोबर. आणि हे आम्हाला थोडं पाणी, तुम्हाला हे तुम्ही सुक्कं पण करू शकता आणि तुम्हाला पाहिजे तर ग्रेव्ही पण करू शकता. तुम्हाला पाहिजे तशी पातळ घट्ट अशी बनवू शकता. आता आपण हे जरा मंद आचेवर शिजू द्या. चला आपण उघडून बघूया. अशा प्रकारे आपण आपलं चिकन बघा छान शिजले. चिकन लगेच शिजतं आणि शेंगाही छान प्रकारे शिजले. हे बघा शेंगा पण एकदम छान प्रकारे शिजले आणि चिकन पण छान प्रकारे शिजले. आणि त्याच्यावर आपण ही कोथिंबीर टाकून घेऊया आणि गॅस बंद करू. आणि त्याचे झाकण ठेवून देऊ. गरमागरम शेंगातले चिकन तयार झाले आहे. तर तुम्ही हे करून बघा आणि खाऊन बघा आणि स्पृहा मसाले वापरून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.